खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेत आम्हाला प्रथम पारितोषिकाची ट्रॉफी आली। निखिल पुलेकर यांच्याकडून रोख रक्कम 30,000 रुपये। या स्पर्धेचे पुरस्कर्ते दर्शनभाई विचारे, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्रीवर्धन तालुका। द्वितीय पारितोषिक ट्रॉफी आली सुचिनभाई कीर, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष श्रीवर्धन, रोख रक्कम 15,000 रुपये मंडळाकडून असतील। तृतीय पारितोषिक ट्रॉफी प्रणय कीर यांच्याकडून, रोख रक्कम 3,000 मंडळाकडून। चतुर्थ पारितोषिक ट्रॉफी अन्वी अनिकेत पिळणकर, रोख रक्कम 3,000 मंडळाकडून। मालिकावीर ट्रॉफी आणि बॅट किशोरजी पिळणकर साहेब। उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी सार्थक मयेकर, उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी सुयोग नेवरेकर। पहिला बॉल फटका चांगला आहे श्रमिक राऊतचा, आकाशात गेला क्षेत्राच्या चेंडूच्या खाली। पहिल्या बॉलवर गणेश जावकर यांनी केली कमाल, कमाल लाजवाब। वेदांत यांनी झेल टिपलाय। गणेश जावकर पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने प्लेयर ऑफ द सिरीज गणेश जावकर आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये। श्रमिक राऊतला शून्यावर माघारी पाठवले गणेश जावकरने। या स्पर्धेत पूर्ण प्रभावित ठरलाय मॅन अँड ओनली गणेश जावकर। विकेट 18, जबरदस्त खेळ, अष्टपैलू कामगिरी। श्रमिक राऊत फायनलच्या मॅच मध्ये शून्यावर बाद, पहिल्याच बॉलवर झेल बाद होत आहेत। सन्माननीय दिलीप कीर यांना विनंती आहे अतिथी कक्षामध्ये या। दिलीप कीर साहेब, सर खेळाडू जे अतिथी कक्षात बसलेत कृपया त्यांनी थोडं बाजूला बसा, कारण आमचे सन्माननीय पाहुणे येत आहेत, त्यांना येण्यासाठी कुठली अडचण होऊ नये, विनंती असेल खेळाडूंना। फटका चांगला प्रणव जाधव, याही वेळेस झेल बाद। गणेश जावकर काय गोलंदाजी, लगातार दुसरा विकेट। फायनलचा पहिला मॅच, फायनलचा पहिला षटक, 2 बॉल 2 विकेट। ओम पुलेकरनी चांगला झेल टिपला बाउंड्री लाईनला। प्रणव जाधव बाद, गणेश जावकर काय आज कमाल करतात। पहिला आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवर श्रमिक राऊतला, दुसऱ्या बॉलवर प्रणव जाधवला। आता सुबोध येत आहेत, सुबोध बोरकर मॅन फ्रॉम मसळा। यावेळेस प्रणव 11 भागमंडलासाठी फायनल मॅचचा हॅट्रिक बॉल खेळतील आणि ही फायनल मधली हॅट्रिक पाहायला मिळेल का गणेश जावकरची। जबरदस्त खेळ, खऱ्या अर्थाने क्रिकेटच्या या पटलावर या गणेश जावकरनी गेल्या या सीझन मध्ये हरिहरेश्वर संघासाठी, आपल्या संघासाठी कमालीची कामगिरी केली आणि भंडारी प्रीमियर लीग मध्ये प्रभावित केले। आतापर्यंत अफलातून क्रिकेटर आहे, येत्या काळातही खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल। आतापर्यंत गणेश जावकरने 5 विकेट घेतली त्या स्पर्धेमध्ये, जबरदस्त गोलंदाजी। या मॅच मध्ये 2 विकेट आलेत गणेश जावकरला आणि हॅट्रिक। फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाही, 1 बाउंड चेंडू चौकार। सुबोध बोरकरच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळते। चांगला खेळ इथे पाहायला मिळते। आणखी एक चांगला स्ट्रोक, पण क्षेत्ररक्षक आहेत गणेश जावकर। गणेश जावकर बद्दल एवढंच म्हणताय, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, नजरेत सदा नवी दिशा असावी। घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही, परंतु शेतीच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द मनात असावी। गणेश जावकर जबरदस्त खेळ, आहा सुरेख गोलंदाजी, डॉट बॉल इथे पाहायला मिळते। चांगली गोलंदाजी, चौकार जरूर आला तिसऱ्या चेंडूवर, पण 2 बॉल डॉट हे हाताळलेत। फायनल मॅचचं पहिलं षटक, आतापर्यंत 4 धावा आणि 2 गडी बाद केलेत। पुढचा बॉल, इथेही डॉट बॉल, अवघ्या 4 धावा आणि 2 विकेट। गणेश जावकरचं पहिलं षटक। साजिरी आणि श्रेया 11 गालसरी काठीसाठी। आपण जातोय सन्मानाकडे, कॅमेरामॅनला विनंती असेल अतिथी कक्षामध्ये आपण वळायचं आहे। सन्मान्य दिलीप कीर यांचा सन्मानित करते अनिकेत पिळणकर सर। तर दिलीप कीर साहेबांना विनंती असेल आपला सन्मान स्वीकारायचा आहे। पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मानित केला जाते।
डॉट बॉल. ओम पुलेकर गोलंदाजीसाठी पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. प्रणव विलियम वाघमांडला फायनलमध्ये थोडीशी लडखडताना, पण श्रेयस कोलतरकर आहेत अजून मैदानात. नाव घेतले बाला, हा उत्तुंग षटकार. नाव आहे श्रेयस कोलतरकर. छोटा पॅकेट बडा धमाका. वामन मूर्ती खेळाडू पण कम्मालीची फाईट करताना जबरदस्त खेळ. क्रिकेटची उंची फार मोठी आहे खेळाडूची. श्रेयस कोलतरकर षटकाराने खातं उघडलं. ओम पुलेकरवर हल्ला बोल केला. संघाची धावसंख्या 10 वर पोहोचवली. पुढचा बॉल ओम यांचा श्रेयससाठी. आणखीन एक विकेट, यावेळेस एरिया मिड विकेटचा. दिशा बदलली पण दशा तीच. पुन्हा एकदा 6 धावांसाठी चेंडू हवाई सफर. जबरदस्त फटकेबाजी. बॅक टू बॅक दुसरा षटकार. संघाची धावसंख्या 16. गणेश जावकर येत आहेत, चर्चा करतायत ओमच्याकडे. बॉल घ्या, बॉल. लाईनमॅन लाईनमॅन बॉल घ्या पटकन. लाईनमॅन चला, आलाय मॅच बॉल आलाय. एक रोल बॉल देऊन ठेवा पंचांकडे. यस, रोल बॉल देऊन ठेवा, कारण दुसरं षटक सुरू आहे. तर रोल बॉल यूज केला जाईल. मॅच बॉल आलाय, फेका लवकर. मॅच सुरू ठेवा. क्षेत्ररक्षकाने कुठेही जाऊ नका. मॅच बॉल आहे तो. 2 षटकार 16 धावा. पहिल्या षटकात अवघ्या 4 धावा दिल्या होत्या गणेश जावकर यांनी. 2 विकेटी घेतले होते. श्रेयस कोलतरकर आहेत अजून प्रणव विलियम वाघमांडला साठी. हो, मॅचची कडा घेतले का बाहेरची. वाईड बॉल छेडण्याची चूक केली इथे. पहा ओम पुलेकर यांचं सेलिब्रेशन. प्रथमेशनी विकेटच्या मागे टिपलाय झेल आणि संपलाय खेळ. प्रणव 11 वाघमांडलाच्या श्रेयस कोलतरकरचा. न्यू बॅटर वाघमांडला 60. श्रेयस 5 झालेत. अर्थात ह्या संघ आहे ना, ह्या खेळाडूंनी कमालीचं प्रभावित केले. प्रथमेशनी विकेट किपिंग चांगली केली. मॅचमध्ये 14 धावाही केल्या. रणजित सेमीफायनलला भयानक खेळले, 32 धावा. संपूर्ण स्पर्धेत गणेश जावकरची गोलंदाजी जबरदस्त राहिली. या ओम पुलेकरला कोण ओळखत नव्हतं, कमालीची कामगिरी केली. अख्ख्या या संघाने आहे ना प्रभावित केलं. कुणालाही वाटलं नाही साजरी आणि श्रेया 11 फायनल खेळेल, आणि या खेळाडूंनी कमाल करून दाखवली. या संघाला सगळ्या बाकीच्या 11 संघांनी हलक्यात घेतलं होतं, पण सगळ्यांना पराभूत करून हा संघ फायनलमध्ये खेळते. आणि प्रणव 11ला सुद्धा आता शर्तीची लढाई देते, टक्कर देते हा संघ. एकही मोठा खेळाडू नाही या संघात. पहा तुम्ही, एकही मोठं नाव नाही क्रिकेटमधलं. सगळे नौके खेळाडू आहेत, पण जबरदस्त कामगिरी. वाईड बॉल. आणि खऱ्या अर्थाने काय महत्त्वाची गोष्ट आहे संदेशभाई, सनराइज वडवलीचे बरेचसे खेळाडू या संघात आहेत. प्रणय पेडणेकर, वेद पेडणेकर, प्रथमेश कीर आणि रणजित पेडणेकर हे जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने ते वडवलीचेच आहे. ते स्थायिक जरी तिकडचे असले निगडीचे, तरी त्यांची ओळख जन्म इथलाच सांगता येईल. पेडणेकर बंधूंनी कमालीची कामगिरी केली आज. वेदांत मांजरेकर आहेत बाउंड्री लाईनला, त्यांनाही विसरून कसं चालेल. म्हणजे जवळजवळ अर्धी एक टीम वडवलीचीच फायनल खेळताना दिसते आपल्याला. फटका चांगला आहे, हेलिकॉप्टर स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षक आहेत वेदांत, चांगलं क्षेत्ररक्षक केलं. थोडंसं पंबल, फेकी चांगली, पण 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. 2 धावा येत आहेत. 2 धावांनी धावसंख्या 19. ओम पुलेकर षटक संपते. या षटकात 15 धावा त्यांनी खर्ची केल्या, पण एक महत्त्वाचा विकेट दिला. अर्थात श्रेयस कोलतरकर बालाला त्यांनी माघारी पाठवलं. 2 षटकात 19 धावा झाल्यात. चांगली कामगिरी इथे दोन्ही संघाकडून आपल्याला नक्की या पूर्ण स्पर्धेत पाहायला मिळाली. पर्व पहिलं जरी असलं तरी यश इतकं आहे की पर्व 10वं का 12वं असेल. पहिली टीम आमच्याकडे रजिस्ट्रेशन होते. सुबोध बोरकर असतील संघ मालक पुढच्या पर्वातील. शीशान तीर्था 11 कातळपाडा अलिबाग दुसरा संघ असेल अंकित गुळेकर साहेबांचा. पुढच्या स्पर्धेत बेंडकोल बॉयज सुद्धा असेल तिसरा संघ. येस,
हा फटका बसलाय, प्रथमेश मात्र पोचले नाहीत, एकच धाव मिळेल. पहिली ट्रॉफी पुढच्या वर्षीची आले विशाल पुळेनकर साहेबांकडून. द्वितीय पारितोषिकाची ट्रॉफी आले सुयोग नेवरेकर साहेबांकडून. तुर्तास वळूया आपण मॅचकडे. मॅच महत्वाचा रंगलाय. हा सुरेख गोलंदाजी रणजित इथे करताना. रणजित पेडणेकर हे नाव भंडारी प्रीमियर लीग मध्ये आता सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल. जेव्हा जेव्हा पर्व होतील तेव्हा तेव्हा या नावाची चर्चा होईल. पुढच्या वेळेस 16 टीमचा लॉट असेल. क्षेत्ररक्षक आहेत, चांगला झेल टिपलाय. आणखीन एक फलंदाज बाद आणि रणजित पेडणेकर यांचं पहा सेलिब्रेशन. सनराइज वडवली हाही संघ आपल्याला पाहायला मिळेल. 5वा संघ आणि पुढच्या 16 संघ घेऊन आम्ही येतोय भंडारी प्रीमियर लीग मध्ये. पुढचा बॅटर मैदानात दाखल होते अथर्व. रुद्र 11 जयगणेश स्पोर्ट्स हाही संघ आपल्याला पुढच्या स्पर्धेत पाहायला मिळेल. रणजित पेडणेकर कमालीचं क्रिकेट यांनी खेळलंय. फटका चांगला आहे, पाहूया किती धावा येतील. क्षेत्ररक्षक आहेत गणेश, बॉल तिथे गणेश, असं इक्वेशन आहे सध्या. साजरियन शेया 11 गालसुरे काठीसाठी. प्रणव 11 भागमंडला संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या सीझन मध्ये. 8 टीम बुक झाल्यात, 16 टीमचा लॉट असेल. 10,000 प्रवेश फी असेल पुढच्या स्पर्धेसाठी. फटका चांगला आहे, पण क्षेत्ररक्षक आहे तिथे गणेश. धावबाद, वाह कमाल क्षेत्ररक्षण गणेश जावकर यांचं. असं पहिलू कामगिरी करतायत मैदानात. जिथे बॉल तिथे गणेश जावकर असं समीकरण या स्पर्धेत जमले. पहा झेल नव्हता, त्यांना माहिती होतं, थांबले, चेंडू हातात घेतला आणि वेगाने फेकला आणि फेकी पहा यष्टिरक्षकाच्या सरळ हातात. कुठली मेहनत करावी लागली नाही यष्टिरक्षक प्रथमेश यांना. धावबाद झालेत फलंदाज. सोबत धावबाद झालेत. न्यू बॅटर राज. 22 धावा. शेवटचा बॉल आहे षटकातील. हा शेवटचा बॉल टाकल्यानंतर आम्ही अतिथी कक्षाकडे वळणार आहोत. सन्माननीय पाहुण्यांचा सन्मान करण्यासाठी कॅमेरामॅनचं लक्ष भेदेन मी या बॉल नंतर. हा डॉट बॉल होईल का? इथेही धावाची संधी होती, एक सिंगल येईल. धावसंख्या 23. चला कॅमेरामॅनला विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये वळायचं आहे. लक्ष वेधतोय मी तुमचं. पुढचा सन्मान आपण करतोय अमित भाटकर यांचा सन्मान इथे केला जातोय. अमित भाटकर आपण स्क्रीनवर पाहतोय. एक षटकाराने दबाव आलाय. संघाची धावसंख्या 34 धावा.
2 धावांनी संघाची धावसंख्या 36 आणि फायनल जिंकण्यासाठी या चमचमणाऱ्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी गालसुरी काठीला धावा कराव्या लागतील 4 षटकात 37. चला वेळ घेऊ नका. प्रणविलेन बागमांडला लगेच क्षेत्ररक्षण लावा, विनंती असेल आपल्याला. लगेच क्षेत्ररक्षण लावा प्लीज. मांडीवर थांबलेत, खूप उशीर झाला आपल्या फायनल मॅचसाठी. सूर्य देवतासुद्धा आपली पूर्ण दिवसाची कामगिरी संपन्न करून पश्चिम दिशेला आता विसावले. याच वेळेमध्ये थोड्याच अवधीमुळे निशाराने आपल्या सगळ्या गारुड गाळेल आणि काळोखाचं साम्राज्य पूर्ण जगतावर पसरेल. विनंती असेल तत्पूर्वी आपण हा फायनलचा सामना संपन्न करूया. शिस्त पहा प्रणविलेन बागमांडलाची. खऱ्या अर्थाने लाईनअपमध्ये खेळाडू जाताना मैदानात कॅप्टन सुरुवातीला शेष कोलतरकर, संघमालक प्रणव जाधव, सुबोध बोरकर, शमिक राऊत असे सर्व खेळाडू आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. अथर्वणी चांगला खेळ केला, 1 षटकार आणला. या मॅचमध्ये थोडीशी जान आणली. 24 चेंडू आता 27 करायचे आहेत. गालसुरी काठी अर्थात साजिरी अँड श्रेया 11 संघाला. रणजित पेडणेकर यांच्या संघाला. ही ट्रॉफी उचलेल कोण? रणजित पेडणे. येस, पुन्हा आपण वळतो या स्पर्धेतील अंतिम सत्राकडे. सायकला फलंदाज ओम पोलेकर ज्यांनी प्रभावित केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. गणेश झावकरने या संपूर्ण स्पर्धेत दावेदारी सिद्ध केली. प्लेयर ऑफ द टुर्नामेंटची खऱ्या अर्थाने गणेश झावकर यांनी. गोलंदाजीत आतापर्यंत त्यांनी 5 विकेट घेतलेत. फलंदाजी करताना 59 धावांचा रतीब खेचलाय. 49 बेस्ट आहे गणेश जावकर यांचं. अर्थात अर्धशतक झालं नाही पण 49 धावाही केल्यात. खूप चांगली कामगिरी केली गणेश जावकर यांनी. या मॅचमध्ये 37 धावा आहेत. ओम बोलेकर. पहिला बॉल बॅटची कडा घेतली. स्लिपचा खेळाडू आला होता जवळ विकेट किपरच्या. जागावर थांबला असता तर सिंग हा विकेटही आला असता. खराब क्षेत्ररक्षण. शमिक राऊत पहिले षटक हाताळतायत. आता खऱ्या अर्थाने तारणारा या स्पर्धेमध्ये ठरलाय तो गालसुरी काठी संघाचा गणेश जावकर आता सायकलायत. या स्पर्धेत 59 धावा केल्यात. एका इनिंगमध्ये त्यांनी 49 केल्यात. नॉट आउट 49 केल्यात. शमिक राऊतच्या चेंडूचा सामना करतील गणेश. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. देखणा स्ट्रोक. 1 बॉल. चेंडू लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या वरून सीमा रेषा पार. 4 धावा. लेफ्ट कव्हर ड्राईव्ह. जबरदस्त स्ट्रोक. विराट कोहलीचा स्ट्रोक आधी पाहायला मिळाला. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. गणेश जावकरच्या बॅटमधून चांगली फलंदाजी. 37 धावांचा पाठलाग करताना हाही फटका चांगला आहे. गॅप प्रॉपर आहे पण क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. एकच सिंगल मिळेल गणेश यांना. 1 सिंगलनी थांबावं लागेल. सिंगलनी संघाची धावसंख्या 6. 37 धावांचा पाठलाग 24 चेंडूत करायचा होता. आता 21 बॉल 31 रन. शमिक राऊत हार मानणार नाहीत. इथे ओम पोलेकर गणेश जावकर यांना जर माघारी पाठवलं तर प्रणविलेन बागमांडला या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. पुढचा बॉल. हा सुरेख गोलंदाजी उजव्या अष्टीच्या बाहेर. पंच वळतायत. वाईट बॉलचा इशारा आहे. धावसंख्या वाढते 1 7 धावा. पहिल्या 3 चेंडूमध्ये शमिक राऊत मेहनत करतायत. ओम पोलेकरनी कामगिरी चांगली केली या संपूर्ण स्पर्धेत. हाही फटका चांगला आहे.
क्षेत्ररक्षक नाही आहे. कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते सीमारेषच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे मिळतील ओम पोलेकरला. संघाची धावसंख्या 9. 37 धावाचा पाठलाग करताना 9 धावा पहिल्या षटकात 4 चेंडूमध्ये इथे करताना आपल्याला दिसतात. साजी श्रेया 11 गालसुरी काठी 20 चेंडू आता 28 धावांची गरज आहे. खेळ चांगला रंगलाय. अजूनही मॅच दोन्ही बाजूला आहे. इथे विकेट आला तर प्रणविलेन बागमानला पुन्हा प्रवेश केलेल्या मॅच मध्ये. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे धाबाची संधी आहे. फेकी चांगली केली. डायरेक्ट हिट असता आता ओम पोलेकर याला जावं लागलं असतं डगआउट मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल येते. संघाची धावसंख्या 10. 19 चेंडूत आता 27. स्ट्राईकला गणेश जावकर. 5 धावा त्याने केल्या 2 बॉलमध्ये. चौकारांनी खातं उघडलं होतं. या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभाव टाकलाय. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड. डॉट बॉल इथे येतोय. षटक संपतंय. पहिलं षटक संपले श्रमिक राऊत यांचं. डॉट बॉल. तसं षटक घेऊन गोलंदाजीसाठी प्रणविलेन बागमांडलाकडून कोण येते. टीम मीटिंग कुठली नको आहे. पहा 20 मिनिटात तुम्हाला षटक संपवायचं आहे. टीम मीटिंग नको आहे. प्रणविलेन बागमांडला आयोजक तुमच्यावर नाराज आहेत. सेमीफायनललाही तुम्ही खूप वेळ खर्च केला होता आयोजकांचा. श्रमिक राऊत खास करून कॅप लक्ष द्यायचं आहे. ऋषी दुसरं षटक घेऊन चला मॅच सुरू करा सर. 18 बॉल 27. साजिरिया श्रेया 11 गालसुरी काठी. 18 बॉल 27. फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक पोचू शकणार नाहीयेत. खूप हवेत हा चेंडू आहे. गगनाला भिडणारा चेंडू. 2 धावा इथं कंप्लीट होतील. 2 धावा मिळतील ओम पोलेकरला. दोन धावांनी संघाची धावसंख्या 12. ऋषी स्ट्राईकला अमोल पोलेकर. ओम पोलेकर. पुढचा बॉल. फटका चांगला ओम पोलेकरचा. बिग हिट सिक्सर. 6 धावा. सन्मान्य भूषणजी परकर आमचे मित्र आहे. यांच्याकडून या स्पर्धेकरता तब्बल 2100 रुपयाचा खऱ्या अर्थाने रोख रक्कम आले. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. 2100 रुपये. ओम पोलेकर फलंदाजी चांगली करतायत. 5 चेंडूत 12 धावा केल्या आतापर्यंत. फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक आहेत बाउंड्री लाईनला. एकच धाव मिळेल ती गणेशला. ओम पोलेकरला. गणेशच्या हाती स्ट्राईक गेला. पंधरा चेंडूत 18 धावांची गरज आहे. गणेश यादव. ओहो डान्सिंग डाऊन द ग्राउंड. झेल होईल का इथे. क्षेत्ररक्षक आहे टिपलाय झेल आणि गणेश चावकर यांचा संपलाय खेळ. फलंदाज बॅक टू डग आउट. 15-18 ची गरज होती. कुठल्याही मोठ्या स्ट्रोकची गरज नव्हती. इथे रिस्क घेतली. चौदा बॉल 18 ची गरज आहे. साजिरी श्रेया 11 गालसुरे. फलंदाजासाठी संगमालक रणजित पेडणेकर. सेमीफायनल मध्ये 32 धावा कुठल्या होत्या. विकेट सुद्धा घेतला होता गोलंदाजी करताना. तेच आता फलंदाजीसाठी येत आहेत.
हा सुरेख गोलंदाजी, डॉट बॉल. तेरा चेंडू 18 धावा. मॅच थोडासा फसताना दिसतोय कालसुरी घाटीसाठी. डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी ऋषीची. गरज नव्हती गणेश सावकरला त्या स्ट्रोकची. आता अडचणीत आलाय कालसुरी घाटी संघ. मॅच पुन्हा एकदा रंगताना दिसते. 12 चेंडू 18 धावांची गरज आहे अजूनही. मॅच अजूनही प्रणविले वन बागमांडलाकडे फिरताना दिसतोय. ऋषीनी कमालीची गोलंदाजी केली. शेवटचे 3 बॉल डॉट टाकलेत. गणेश जावकर यांचा विकेटही घेतलाय. पण फलंदाजीला ओम पोलेकर आहेत अजून. या स्पर्धेत तब्बल 91 धावा कुठल्यात ओम पोलेकर यांनी. याही मॅचमध्ये फायनलच्या 6 चेंडू 13 धावा कुठल्यात. शेष कोलतरकर आहेत गोलंदाजीसाठी. 12 बॉल 18 सेव्ह करायचे शेष यांना. बारा बॉल 18. फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फंबल. चेंडू अचानक उडालाय मैदानातून. क्षेत्ररक्षकाची चूक म्हणता येणार नाही. 2 धावा कंप्लीट. ओम पोलेकर पोचतायत 15 धावांवर. 7 चेंडूत 15. संघाची धावसंख्या 21. 11 बॉल 16. 11 चेंडू 16 धावा. श्रेयश ओम यांच्यासाठी. बॅटिंग मुहूर्त जवळ जवळ केलाय ओमने की ट्रॉफी पहिल्या क्रमांकाची आम्हीच उचलू. 9 चेंडूत 23 धावां कुठल्या फायनल मॅच मध्ये ओम पोलेकरनी. रिप्ले मध्ये आपण पाहतोय जबरदस्त फटकेबाजी. हा षटकार. नऊ चेंडूत आता 8 धावांची गरज. हलक्या बॅटने खेळलाय. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय ओम. पहा 1 सिंगल घेतली त्यांनी. जबरदस्त सेन्सिबल क्रिकेट. कुठली गडबड तो करत नाही आहे. शांततेने 1 सिंगल घेतली. नॉन स्ट्राईकला आला रणजित पेडणेकरला. आणि या संपूर्ण स्पर्धेत ओम पोलेकर यांच्या 100 धावा कंप्लीट होतात. 102 धावांचा रती बोतलाय ओम पोलेकरने या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जबरदस्त खेळ. रणजित पेडणेकर स्ट्राईकला आहेत संघ मालक. चांगला फटका रणजित यांचा. हाही देखणा स्ट्रोक. 1 सिंगल येईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत नाही आहेत. धावसंख्या होते 31. 7 बॉल 6 ची गरज आहे. 7 चेंडू 6 धावा. ओम पोलेकर स्ट्राईकला आहे. 7 बॉल 6. षटकारांनी सामना संपवतील का? हो फटका मोठा खेळलाय. चेंडू जाईल 1 बॉल सीमा रेषा पार. जबरदस्त खेळ ओम पोलेकरचा. आणखीन एक खणखणीत चौकार विजयासाठी. फक्त आणि फक्त आता 2 धावांची औपचारिकता 6 चेंडू मध्ये. मॅच विनिंग पारी खेळली ओम पोलेकरनी. 11 चेंडू तब्बल 28 धावा केल्या त्यांनी. नाबाद. नॉन स्ट्राईकला ओम पोलेकर. 6 बॉल 2 ची गरज आहे. साजी एशिया 11 गालसुरे काटे या भंडारी प्रीमियर लीग पर्व पहिल्याचा चॅम्पियन ठरेल का? या 2 धावा रोखतील प्रणव जाधव संघ मालक प्रणव 11 बागमांडलाचे. कारण क्रिकेट अनिश्चितताचा खेळ आहे. काही सांगू शकत नाही क्रिकेटमध्ये. प्रेडिक्शन फेल करणारा खेळ. कारण द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी असं म्हटलं जातं या खेळाला. प्रणव जाधव हार म्हणायला तयार नाहीत. 6 बॉल 2. दोन्ही संघ मालक आता ट्रॉफीच्या झुंजेसाठी एकमेकाच्या समोर. बॅट रणजित पेडणेकर यांच्या हातात. बॉल प्रणव जाधव यांच्या हातात. पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय. 1 सिंगल इथे येईल. ऋषी येतात चेंडूवर. स्कोर लेवल पण कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. 5 बॉल 1 ची गरज. आणि बॅट आता ओम पोलेकरच्या हातात आहे. विजयी स्ट्रोक ओमच्या बॅटमधून येईल का? साजरी शेया 11 गालसुरे काठीसाठी. 5 बॉल 1. हो बॅडल स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा.
सामना जिंकलाय साजिरी शेया 11 गालसुरे काठी ठरलाय दर्शनभाई विचारे पुरस्कृत श्रीवर्धन म्हसळा तालुका मर्यादित भंडारी प्रीमियर लीग पर्व पहिल्याचा चॅम्पियन संघ ओम पोलेकर. जबरदस्त खेळ. धन्यवाद. आम्ही वळतोय हेमंत कीर सरांकडे. हॅलो. नुकतंच या ठिकाणी भंडारी प्रीमियर लीग संपन्न झालेलं आहे. या पूर्ण प्रतियोगितामध्ये 12 संघाने प्रवेश केला.